गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यामुळे घरातील साफसफाई याचं काम सर्व सकाळी सकाळी आवरून घ्यायचं होतं. गणपती बाप्पा येतील तोपर्यंत मला मोदक बनवायचे होते आणि बाकीची सगळी कामं तर तशीच होती. मी काल काहीच आवरलं नव्हतं म्हणून पहिल्यांदा किचन वगैरे सर्व काही घासून घेतलं मी. फ्रीज, खिडक्या सगळं जे काम काल करायला हवं होतं ते मी केलं नाही. त्याच्यामुळं सगळा लोड माझ्यावरती आजच पडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर पाऊस पण चालू होता बारीक बारीक. म्हटलं आता फटाफट कामं आवरून घ्यावी. सकाळी सकाळी चहा पिऊन पहिले लागले, साफसफाईलाच लागले. दुसरे काम बाकीचं तर बाजूलाच होतं. म्हणलं आधी साफसफाई करून घ्यावी आणि नंतर काय असेल ते बघावं. हे बघा तुम्ही फ्रीजच्या काचा, मी फ्रीज सकट सगळं पुसून घेतलं. गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे. मी काही घरामध्ये बसवत नाही आमच्या गणपती, परंतु बाहेर तर येणार म्हटल्यावर मोदक वगैरे बनवावं लागतं. तर मी घेतले मोदक बनवायला. हे पीठ बघा मळून घेतले असं मैद्याचं आणि हे भिजत ठेवलं. तोपर्यंत म्हटलं भिजेपर्यंत देवपूजा वगैरे सर्व आटपून घेतलं. आंघोळ करून देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली की घेतले मोदक बनवायला. तर मी असं साधं सिंपल मोदक बनवते. तुम्ही कसं बनवता मला नक्की सांगा. हे घेतलेले खोबरं किसून यात इलायचीची पूड टाकलेली, मी साखर टाकली आणि हे असं लाटून घेतलं. याच्यामध्ये थोडासा तो खोबऱ्याचा किस ते भरून घेतला आणि ते हातानेच असं बनवून घेतलं आणि सर्व मोदक एकसारखे बनवून घेतले. 21 मोदकांचा नैवेद्य असतो म्हणून मी 21 नैवेद्य बनवले. तर तुम्ही बघू शकता हे तयार झालेले तर आणि हे मी वाफेवरचे मोदक बनवले आहेत. त्याच्यामुळं पांढरे दिसतात. नाही तर तुम्ही म्हणसाल की हे पांढरे कसे, तर हे देवाला मी दाखवले.